ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। निळवंडे धरणाच्या कालव्याचं पाणी राहुरी तालुक्यामध्ये दाखल झालंय। कणगर, वडनेर, गुहा, गणेगाव आणि परिसरामधील सर्व ओढे, तलावामध्ये पाणी सोडून सर्व शेततळे भरून दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। 9 मे रोजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते विविध गावांमध्ये जलपूजन पार पडलंय। यावेळी शेतकऱ्यांनी महायुती सरकार तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आभार व्यक्त केलेत। यावेळी बोलताना आमदार कर्डिले म्हणालेत की गेल्या अनेक वर्षांपासून निळवंडेचं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं ही अतोनात इच्छा होती। महायुती सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमामधनं निळवंडेचं पाणी आज गुहा, कणगर, वडनेर, गणेगाव आदी गावांमधील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं आहे। याबद्दल खऱ्या अर्थानं आनंद व्यक्त होतोय असं त्यांनी म्हटलंय। या प्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बनगडे तसेच किरण कोळसे, बबन कोळसे, राजेंद्र कोळसे, बाळकृष्ण कोळसे, पोपटराव कोळसे, प्रभाकर कोळसे, मच्छिंद्र कोळसे, आबासाहेब कोळसे, बबन कोळसे, बाबासाहेब कोळसे, श्रीहरी आंबेकर, विजय वाबळे, निवृत्ती कोळसे, हरी कोळसे, दादासाहेब कोळसे, मीराताई कोळसे, संजय कोवरणे, प्रवीण कोळसे, चांगदेव कोवरणे, अंजय बापू कोवरणे, पोपट कोवरणे, विजय हरदे, संजय कोवरणे, साहेबराव कोवरणे, नितीन कोवरणे, प्रवीण कोवरणे, बाबासाहेब कोवरणे, भाऊसाहेब कोवरणे, बापू कोवरणे, राजू कोवरणे आदींसह ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। निळवंड्याचा राहुरी तालुक्याला पाणी मिळावा म्हणून गेली 50 वर्षापासून आमचा शेतकरी बांधव खरं वास्तविक पाहता वाट पाहत होता आणि शेतकऱ्याचा सुद्धा विश्वास राहिला नव्हता का नेमकं निळवंड्याचं धरण होईल का नाही, निळवंड्याचं धरण झाल्यानंतर आपल्याकडे कॅनल येईल का नाही, आपल्याला पाणी येईल का नाही याची खात्री, याचा विश्वास कुठल्याच प्रकारचा वाटत नव्हता। परंतु देशाचे नेते आजच लोणीला येऊन गेले। नितीनजी गडकरी साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये निळवंड्याला पैसे दिले आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलाच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध झाला आणि ती मिळवण्याचं 50 वर्षाचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मला असं वाटतं का भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होण्याचं काम झालं। आणि आपण आता निळवंड्याचं प्रत्येक वेळेला आपण जे काही धरणातून पाणी सोडतो त्यावेळेला अकोला असन, संगमनेर असन, हे नेहमीच मंडळी ठेलच्या लोकांवर अन्याय करण्याचं काम करतात आणि नियम सोडून बेकायदा सोडून त्यांनी काल आपण निळवंड्याचे जे कॅनल होता त्या कॅनलवर पाईप टाकण्याचं काम केलं होतं आणि नियमामध्ये कुठल्याच प्रकारचं काही बसत नव्हतं, परंतु त्यांनी त्यांची हुकुमशाही वापरून ते आपले पाईप टाकण्याचं काम केलं। आपले सगळे शेतकरी बांधव जाऊन कार्यकारी अभियंता हापशे साहेबाला त्यांनी पत्र दिलं, परंतु त्या पत्राची कुठल्याच प्रकारची त्यांनी काही दखल घेण्याचं काम केलं नाही। परंतु 2 दिवसापूर्वी राहुरीला आल्यानंतर अनेक शेतकरी माझ्याकडे आले आणि सांगितलं का कर्डिले साहेब आता एखाद्या वेळेला कॅनल बंद होईल आणि आम्हाला काही पाणी मिळणार नाही आणि आमचे शेतकऱ्याचे जे काही छोटे मोठे जे काही पिकं घेतोय आम्ही, त्याच्यावर आपण गायला जनावराला चारा तयार होतो आणि मग तो चारा सुद्धा मिळणार नाही। म्हणून आपल्या संगमनेरचे DYSP असतील, PI असतील, हापशे साहेब असतील, त्यांना मी स्वतः फोन लावला आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा तशा पद्धतीच्या सूचना आदेश देण्याचं काम केलं आणि खासदार सुजय विखे पाटलांनी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये निर्णय घेण्याचं काम केलं। म्हणून आज जलपूजन येण्याला संधी खरं वास्तविक पाहता मिळण्याचं काम झालं। खासदार सुजय विखे पाटील येणार होते, परंतु गडकरी साहेब आल्यानंतर काही पाहुणे त्यांच्याकडे आले होते, ते म्हणले कर्डिले साहेब आता मला काही येणं काही शक्य होत नाही,
तुम्ही जलपूजनाच्या कार्यक्रमाला जा. आणि जलपूजनाचा पाहिल्यानंतर आम्हाला एक वेगळा आनंद वाटला. आमच्या नगर तालुक्याला असं पाणी कधी मिळेल याची वाट पाहण्याचं काम नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी आम्ही करतो. म्हणजे हे निळवंड्याचं पाणी नाही म्हणत मी, असंच कुठल्या तरी धरणातून आपल्याला पाणी मिळालं पाहिजे ना, अशी सुद्धा आमची अपेक्षा आहे. आणि गडकरी साहेबांनी स्पष्ट सांगितलं, आपला नगर जिल्हा हा फक्त सिंचनाखाली 26% येतो. नामदार राधाकृष्ण विखे पाटील सांगितलं का तुमच्याकडे आता जलसंपदा खातं आहे, कमीत कमी 60% हा नगर जिल्हा आपण जलसंधारणाच्या खाली आला पाहिजे, हे तिने सूचना देण्याचं काम केलं. आणि त्या सूचनेचं पालन मला असं वाटतं आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील निश्चित करतील. आणि आपलं नगर जिल्ह्याचं जे आपण आता जिरायत भाग आहे तो बागायत भाग करण्याचा प्रयत्न होईल अशी आपल्याला सगळ्याला आशा वाटते. म्हणून आज पाण्याची पूजन केलं आणि सगळे कार्यकर्ते हजर राहिले, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. परंतु आता एवढं भरलेलं पाणी पाहिलं तसं उद्या आता जिल्हा परिषद पंचायत समितीला असे भरभरून पेटी भरून मतदान देण्याचं काम करा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.